नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आमच्या या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा हा ट्रॅव्हल ब्लॉग खूप खास आहे, कारण आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन घेणार आहोत अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या आत्मलिंग पादुकांचे आणि सोबतच जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराज यांचे मानसपुत्र श्री स्वामी सूत यांचा इतिहास. भगवद्गीतेतल्या 4थ्या अध्यायातला 38वा श्लोक, नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. येथे सद्गुरूच्या रूपात असलेले श्रीकृष्ण देव आणि सदशिष्याच्या भूमिकेत बसलेला अर्जुन निश्चित रूपाने संकेत देतात की हे आत्मज्ञान केवळ वाचन, पठण, पारायण अथवा उच्चारण यातून हे पवित्र ज्ञान प्रगट होत नाही आणि हा ज्ञानप्रदान सोहळा संपन्न होत नाही. या ज्ञानाची शिकवण घेण्यासाठी संत चरणी, श्री सद्गुरू चरणी विनम्र भावाने व दासत्वाच्या भूमिकेतून बसावे लागते. यासाठी केवळ गुरु शिष्यांचा संवादच घडावा लागतो. त्यात अशाच एका गुरु शिष्यांकडे श्री स्वामी समर्थ महाराज आणि स्वामी सूत यांचे नाते केवळ गुरु शिष्यांचे नसून ते पिता पुत्राचे आणि अलौकिक प्रेमाचे होते. हा मठ मुंबईत चेंबूर पूर्व येथील आरसी मार्ग जैन मंदिराजवळ आहे. तुम्ही ट्रेनने येत असाल तर चेंबूर रेल्वे स्टेशनवरून अगदी जवळ आहे. जर तुम्हाला मुंबईतल्या धावपळीच्या आयुष्यात शांतता हवी असेल तर चेंबूरमधील श्री स्वामी समर्थ मठाला नक्की भेट द्या. श्री स्वामी सूत महाराज यांचे मूळ नाव होते हरिभाऊ तावडे. ते मुंबईत ब्रिटिश काळात म्युनिसिपल पार्टीत मोठ्या पदावर नोकरीला होते. त्यांचा सुखाचा संसार होता, पण म्हणतात ना, नियती माणसाला त्याच्या खऱ्या ध्येयाकडे खेचून आणते. व्यवसायात झालेल्या एका मोठ्या नुकसानामुळे हरिभाऊ खचले आणि ते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी गेले. तेथे गेल्यावर पहिली भेट झाली ती स्वामींची. हरिभाऊंना पाहताच स्वामींनी काय म्हटले माहितीये? स्वामी कडाडले, तू कुळावर पाणी सोड आणि माझा सूत हो. स्वामींनी त्यांना आपला मानसपुत्र मानलं. स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून हरिभाऊ मुंबईत परतले. त्यांनी आपली सुखाची नोकरी सोडली. अंगावरचे दागिने, घरदार सगळं विकून ते गरिबांना वाटून दिलं. ते पूर्णपणे स्वामीसूत झाले. त्यांनी मुंबईत गिरगाव येथे कांदेवाडीला पहिला स्वामींचा मठ स्थापन केला. आता वळूया या चांदीच्या पवित्र पादुकांकडे. स्वामी सुतांनी आपल्यासोबत आणलेल्या चांदीतून या पादुका बनवून घेतल्या होत्या. जेव्हा त्यांनी या पादुका अक्कलकोटला स्वामींच्या चरणावर ठेवल्या तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी त्या पादुका सलग 14 दिवस आपल्या हृदयाशी, हाताला आणि मुखाला लावून ठेवल्या होत्या. स्वामींनी स्वतः या पादुकांना आत्मलिंग पादुका हे नाव दिलं आणि स्वामी सुतांना सांगितलं, आता यात मी स्वतः सामावलेला आहे. आज याच पवित्र आत्मलिंग पादुका चेंबूरच्या मठात आहेत, ज्याचे दर्शन घेण्यासाठी गुरुपौर्णिमेला खूप जण येतात. जरी स्वामी अक्कलकोटमध्ये शरीराने राहत असले तरी मुंबईत त्या पादुकांच्या रूपात स्वामी स्वतः सूक्ष्म रूपाने आणि पूर्ण शक्तीनिशी हजर राहणार होते. पादुका म्हणजेच परब्रह्म. पादुका हा गुरूंच्या चरणाचे प्रतीक आहे. अध्यात्मात गुरूंचे चरण हेच अंतिम सत्य मानले जाते. आत्मलिंग पादुका म्हणजे केवळ लाकूड किंवा चांदीची वस्तू नसून ते स्वामींचे जिवंत आत्मरूप आहे, ज्याची पूजा केल्याने थेट स्वामींचीच प्राप्ती होते. जर तुम्हाला मुंबईतल्या धावपळीच्या आयुष्यात अशी शांतता हवी असेल तर चेंबूरमधील श्री स्वामी समर्थ मठाला नक्की भेट द्या. गुरुपौर्णिमेचा अर्थ फक्त उपवास करणे किंवा पूजा करणे एवढाच नाही, तर ज्या गुरूंनी आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवला, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे होय. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हाच विश्वास घेऊन आपण या पवित्र वास्तूचा निरोप घेत आहोत. तुम्हाला आजचा हा आध्यात्मिक ट्रॅव्हल ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जवळच्या स्वामी भक्तांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण अशाच नवनवीन आणि ऐतिहासिक ठिकाणांना एकत्र भेट देऊ शकू.